मुंबई गोवा महामार्ग असेल, मीरा नागपूर महामार्गाचं काम असेल, कुठेतरी अर्धवट राहिलेले दिसून येते। आता पावसाळा सुरू झालाय, चिखलाचं साम्राज्य आहे सगळीकडे। ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर सुद्धा चिखलाचं साम्राज्य, रस्ते अपूर्ण। काय आपण या सगळ्या परिस्थितीकडे म्हणजे मीरा नागपूर हा रस्ता म्हणजे जीव घेणारा रस्ता झालेला आहे। रत्नागिरी म्हणजे साळवी स्टॉप ते अगदी दाभोळ, अगदी काल मी दौरा केला संपूर्ण याच्यामध्ये, भयानक अवस्था रस्त्याची झालेली आहे। अनेक वाहनांची अपघात त्या ठिकाणी होत आहेत। त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा तसाच आहे। आता अजितदादांनी त्या दिवशी सांगितलं 30 जून पर्यंत, कोणत्या भविष्यावर अजितदादांनी वक्तव्य केलं मला कळत नाहीये। त्यांनी ह्या सगळ्या मंत्र्यांना माझी विनंती आहे, इव्हन माननीय नितीन गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की अख्ख्या देशातले तुम्ही महामार्ग एवढ्या जलद गतीने बनवताय ना, तुम्ही स्वतः एकदा या आणि या रस्त्याने प्रवास करा। माणगाव रायगड ते पाली इथपर्यंतचा प्रवास माननीय गडकरी साहेबांनी करावा। तसाच साळवी स्टॉप ते साखरपा या रस्त्याने सुद्धा त्याने प्रवास करावा। मग कळेल की त्यांचं डिपार्टमेंट लोकांना कसं मृत्यूच्या खाईत ढकलायला तयार झालेलं आहे ते। आणि नॅशनल हायवेचे प्रमुख अधिकारीच नाही आहेत गेले कित्येक दिवस, म्हणून ते चिपळूणचं ब्रिज पडलं होतं ना। म्हणजे मुंबईमध्ये बसलेल्या एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मलिदा खाण्यासाठी नवीन त्या ब्रिजची डिझाईन बनवली, रेग्युलर ब्रिज सोडून वेगळी बनवली, कारण त्याच्यात मोठ्या टक्केवारी त्याला मिळणार होती। कोणी सुपरविजन नाही हायवे ऑथॉरिटीचं, आणि ठेकेदाराने स्वतःच्या मनमानीप्रमाणे ते बीम टाकलं आणि त्याचं टाईम व्यवस्थित झालं नाही आणि एका दिवशी पहाटे चिपळूणचं ब्रिज कोसळलं। आता पुन्हा एरे माझ्या मागल्या, पुन्हा सिंगल कॉलमवर ते ब्रिज उभं करायचं काम चाललेलं आहे। त्यामुळे हायवेची मक्तेदारी सध्या ठेकेदारांकडे आहे आणि अधिकाऱ्यांनी फक्त त्यांची टक्केवारी महिन्याची घ्यायची आणि गप्पा बसायचं। मंत्र्यांना त्याचं काय देणं घेणं पडलेलंच नाहीये। सध्याचे मंत्री आलेच नाही, पूर्वीचे मंत्री तरी मध्ये मध्ये दाखवण्यासाठी का दौरा करायचे, रवींद्र चव्हाण, पण आताच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना काय त्याचं पडलेलंच नाही। 2017च्या प्रभाग रचनेनुसार